स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी समर्थ राष्ट्र घडवण्यासाठी समर्थ नागरिक घडवले पाहिजेत असे मत मांडले होते. हा हेतू साध्य करायचा असेल तर सैनिकी शिक्षणाशिवाय पर्याय नाही असा विचार त्यांनी मांडला होता. स्वातंत्र्यवीरांच्या याच विचारांना अनुसरून विक्रमराव सावरकर यांनी महाराष्ट्र मिलिटरी स्कूलची स्थापना केली. या मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचे प्रदर्शन घडवणारा आणि त्यांच्यामध्ये रुजलेल्या राष्ट्रीयत्वाच्या भावनेचे दर्शन घडवणारा हा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्यपूर्ण संचलन तसेच विविध साहसी खेळांचं सादरीकरण यामध्ये केलं आहे. याचीच एक झलक या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया. माझं नाव राजू अडसूळ. माझा मुलगा वेदांत अडसूळ इथे 7वी पासून तो शिक्षण घेत आहे. मी या शाळेबद्दल काय थोडं बोलू इच्छितो. अगोदर माझा मुलगा या शाळेमध्ये प्रवेश करायच्या अगोदर त्याच्यामध्ये शिस्त वगैरे काय असा प्रकार नव्हता. जसं या शाळेमध्ये त्याला प्रवेश दिला तर त्याला शिस्तबद्ध शाळा, परत शिक्षण व्यवस्थित आणि त्याला सर्व डिपेंड्स वगैरे ह्या गोष्टी सगळ्या माहिती पडल्या. आणि या शाळेबद्दल मी बोलेल की या शाळेचं जेवणाची पद्धत एकदम सुंदर आहे, शिक्षण पण एकदम सुंदर आहे. शाळा, परत प्रिन्सिपल, विद्यार्थी, त्यानंतर हाऊसला जे तुमचे हाऊसचे डिपार्टमेंट आहे तिथेही सगळं स्वच्छ. तुम्हाला बाथरूम वगैरे बघताल तिथे पण क्लिनिंग, पाणी स्वच्छ, जेवणाची पण पद्धत एकदम स्वच्छता. शाळा एकदम उत्तम प्रकारे. मला असं वाटतं की माझ्या पद्धतीमध्ये की मी माझ्या मुलाला या शाळेमध्ये टाकून काही चुकी केली नाही. खूप मला माझ्या मुलाला शिस्त लागलेली आणि अभ्यासात पण तो खूप हुशार झाला. मी तुकाराम रघुनाथ मडवी. मी मुंबई महानगरपालिकेमध्ये जल अभियंता खात्यामध्ये चांगल्या पोस्टवर काम करतो. महाराष्ट्र मिलिटरी स्कूलबद्दल जेव्हा मी ऐकलं तेव्हा मी 8वी पासून माझ्या मुलाला इथं टाकलं. आता तो 10वीला आहे. या शाळेची शिस्त आणि खास करून जी शाळेची मेस आहे त्या मेसबद्दल सांगायचं झालं, आम्ही आजही आलो तरी त्या मेसमध्ये जेवल्याशिवाय जात नाही. एवढी इथे चांगलं जेवण मुलाला देतात. आम्ही आगरी कोळी समाजामध्ये मोडतो. आम्ही घरी काय खातो त्याच्याही पट्टीने चांगल्या पद्धतीचे जेवण या मेस मध्ये मिळतं. हे आम्हाला फार म्हणजे कौतुकास्पद गोष्ट आहे. नमस्कार, माझं नाव सई शिंदे आणि माझा मुलगा जो आहे इथं 6वी पासून इथे शिकतोय. आता तो 9वीला आहे. ओव्हरऑल त्याची डेव्हलपमेंट बघाल ना तर शिक्षण आणि अभ्यास सगळं म्हणजे फिजिकल डेव्हलपमेंट ही खूप छान आहे त्याची. लॉकडाऊनच्या नंतरच मी त्याला इथे शाळेमध्ये ऍडमिशन घेतलं होतं. पण त्यावेळेला कसं होतं, लॉकडाऊनमध्ये मुलांचं पूर्ण शिक्षण हे ऑनलाईन झालं होतं. त्यामुळे मुलं मोबाईलच्या अधीन झाली होती, ऍडिक्टेड झाली होती. या शाळेमध्ये येऊन मला बेनिफिट इतका झाला की तो मोबाईलचा आता घरी सुट्टीला येतो तरी सुद्धा तो मोबाईल विचारत नाही. फिजिकली बघाल तर खूप फिट झालेला आहे. जेवणाची सवय खूप छान लागलेली आहे. भाज्या वगैरे काही खायचं ना, आता घरी जी भाजी बनवतात ती भाजी तो खायला सुरुवात केलेली आहे त्यांनी. तसंच अभ्यासामध्ये नोटबुक पण त्याच्या एवढ्या प्रॉपर्स नसायच्या, पण इथे येऊन त्याची हँडरायटिंग सुधारली. नमस्कार, मी ॲडव्होकेट सचिन लक्ष्मण भोईर. माझा मुलगा प्रथमच यावर्षी इयत्ता 9वीमध्ये ॲडमिशन घेतलेला आहे. त्याची ओव्हरऑल प्रगती बघता खूप छान आहे. शाळेची शिस्त, शाळेचं फूड आणि ओव्हरऑल शाळेतले शिक्षक, स्पेशली जसं मॅडमनी सांगितलं की इथले शिक्षक आणि प्राचार्य भोईर मॅडम ह्या तर एक आमच्या मुलांना मोठ्या आईसारखं प्रेम देत आहेत.
मी मुंबईने आली आहे. माझा मुलगा 5वी इथे आहे. पण माझ्या मुलाला म्हणजे शिस्त वगैरे नव्हती. इथे टाकल्यापासून शिस्त, पण मोठ्यांचा आदर पुन्हा तोही करायला लागला. पण घरी सुट्टीमध्ये पण आला ना, तो स्वतःची कामं पण करतो आणि दुसऱ्यांची पण हेल्प करतो. तेवढी सुधार त्याच्यामध्ये आला. अभ्यास तो चांगला करतो. अभ्यासामध्ये मला त्याची प्रॉब्लेम नाही. पण इथे शिक्षक वगैरे त्याला अभ्यास करून घेतात. सगळं चांगलं करू आणि जेवणाची पण चांगली उत्तम व्यवस्था आहे. मुलांना काहीही प्रॉब्लेम नाही इथे. नमस्कार, मी सौप्रज्ञा तुपे. माझा मुलगा मी 6वीला इथे टाकला आणि आता 9वीत आहे तो. माझं ॲक्च्युली माहेर इथलंच आहे आणि जे माझी मुख्याध्यापक होते काशीनाथ भोईर हे माझे मामा. त्यामुळे लहानपणापासूनच मी 26 जानेवारीच्या प्रोग्रामला त्यांच्याबरोबर यायची आणि सगळे इव्हेंट्स बघायची. त्यामुळे कुठेतरी असं वाटायचं का आपण करावं ते, पण शक्य नाही. म्हणून मी माझ्या मुलाला ते सगळं सांगत असायची की बाबा आर्मी स्कूलचं कसं शिक्षण असतं वगैरे. तर त्याला तो क्रेज होता की बाबा मी म्हणजे कधीपासून मला टाकणार 5वीपासून, पण आम्ही त्याला 6वीमध्ये टाकला इथे. पण इथं आहे ग्रामीण भागातली स्कूल आहे ही, पण अतिशय उत्तम शिक्षण दिलं जातं, उत्तम जेवण असतं इथे, शिस्त खूप चांगली लावली जाते आणि नुसतं अभ्यास नाही शिकवत इथे, तर इथे खेळालाही तितकंच प्राधान्य दिलं जातं. नमस्कार, मी योगिता गावडे. मी पुण्याहून आहे. तर माझा मुलगा मी 5वीला आता या पहिल्याच वर्षाला टाकलाय. पण मला एका वर्षात म्हणजे आता वर्ष तर पूर्ण होतच आहे, तर ह्या वर्षात मला माझ्या मुलाचा खूप बदल जाणवतोय. कारण की तो इतका बदललाय, घरचं वातावरण आणि आता इथलंच वातावरण. म्हणजे मुळात म्हणजे पुण्यामध्ये आपण जे वातावरणात राहतो त्यापेक्षा इथल्या ह्या म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात ह्या शाळेमध्ये टाकल्यापासून माझ्या मुलात खूप सारे बदल झालेत. आरोग्याच्या समस्या असो, जेवणाच्या समस्या असो, मोबाईल बघणे असो. आता सुट्टीला घरी आल्यानंतर तो स्वतः मोबाईल बघत नाही, आम्हाला पण बघू देत नाही. माझं नाव रुपाली गणेश चकटे. माझा मुलगा आर्यन चकटे इयत्ता 9वीमध्ये शिकत आहे. तर ज्या वेळेस माझा मुलगा ठाण्याला शाळेत होता त्यावेळेस माझ्या मुलाला काहीही येत नव्हतं. कधी वर्गातल्या ज्या वया होत्या त्या कधी 1-2 पानाच्या वरती कंप्लीट नसायच्या. मार्क्स त्याचे कधीही 5च्या आत मार्क्स येत नव्हते. मी खूप रडायची की माझ्या मुलाला काही येत नाही. सगळे बोलायचे की तुझ्या मुलाला काही येत नाही असं आहे. तर त्यावेळेस मी खूप विचार करायचे काय करू. त्याच्यानंतर मी एक म्हणजे असंच बघितलं, मला ऐकण्यात आलं की महाराष्ट्र मिलिटरी स्कूल हे खूप चांगलं आहे. त्यानंतर मी डिसिजन घेतलं की त्याला महाराष्ट्र मिलिटरी स्कूलला टाकायचं. आज इथे आम्हाला यायला मिळालं आणि हा अगदीच अनपेक्षितपणे इतका अप्रतिम योग होता की वेगवेगळ्या मुलांच्या आम्ही हे पाहिले, त्यांचे ॲक्टिव्हिटीज पाहिल्या, त्यांचं प्लॅनिंग, कोऑर्डिनेशन अप्रतिम आणि अर्थातच एक्झिक्युशन, सायन्स एक्झिबिशन, रांगोळी, म्हणजे सगळ्या तऱ्हेच्या कलांमध्ये सुद्धा आणि तितकंच त्यांच्या सैनिकी पेशा होण्याच्या दृष्टीने सुद्धा त्यांची जी तयारी करून घेतलेली आहे ती अप्रतिम आहे. खरोखर म्हणजे आम्ही सगळे भारावून गेलेलो. आमच्यासारख्या नागरिकांच्यासाठी हा अतिशय अप्रतिम अनुभव होता, अविस्मरणीय. कारण अशा प्रकारच्या सैनिकी शाळेत प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आम्हाला ध्वजवंदना करायला मिळेल असं कधीही स्वप्नात सुद्धा कल्पना आली नव्हती. पण या शाळेने आम्हाला बोलावलं, इतका सन्मान दिला, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. आणि आमच्या आयुष्यातला खरोखर एक अतिशय उत्तम असा अनुभव. मुलं, विद्यार्थी, त्यांचे कोऑर्डिनेटर, शिक्षक
अप्रतिम त्यांचे एकूण एक्झिक्युशन आहे. जे खेळ खेळले ते जिम्नॅस्टिक पासून ते फायर रिंगमधून उडून जाणं, मागून झेप घेऊन जाणं आणि सगळंच रोपवे केले त्यांनी इथे, जी भिंतीवर कृत्रिम भिंतीवर जे चढून दाखवलं, सगळे खेळ सुंदर होते. मुलांच्या मधलं धाडस, चैतन्य आणि त्यांची विचार करण्याची पद्धती यामध्ये जो त्यांनी एक आमूलाग्र बदल घडवून आणायचा प्रयत्न केलाय. सर्वसामान्य शाळांपेक्षा वेगळं शिक्षण दिलं जात आहे. अगर आपका डाइट बराबर नहीं है तो आप अपने आप को पुश नहीं कर पाएंगे. ओके, इसलिए आपका डाइट आपको एकदम स्ट्रॉन्ग रखना है. आप यहाँ किसी खा सकते नहीं है, बहुत शुगर अच्छा नहीं है, बट मेनली डाइट में अपना इम्पोर्टेंट चीज है कार्ब्स, क्योंकि कार्ब्स इज अ सोर्स ऑफ एनर्जी. अगर आप कार्ब्स ठीक से ले रहे हैं माझं नाव अथर्व दातके. मी या शाळेचा विद्यार्थी आहे. मी त्या 10वी शिकत आहे. मी आज 26 जानेवारी या कार्यक्रमामध्ये ग्राउंड ऍक्टिव्हिटीमध्ये मी फॉर्मेशन MMS फॉर्मेशन म्हणून एक ऍक्टिव्हिटी होती, ती एक प्लेटून असतो त्याच्यामध्ये मी होतो. आणि आजपर्यंत या शाळेत मी 8वी पासून शिकत आहे. आता मी 10वीला आलेलो आहे. आता आमचे 1 महिन्यात बोर्डचे एक्झामिनेशन वगैरे आहे. त्यासाठी आमचे सर वगैरे शिक्षक जे आहेत, प्रमोद सर वगैरे आहेत, संदेश सर आहेत, ते आम्हाला डे टू डे देत असतात, सल्ला देत असतात, अभ्यास वगैरे करा, इम्पॉर्टंट क्वेश्चन वगैरे प्रमोद सर टिक करून देत असतात. या शाळेत अनेक खूप ऍक्टिव्हिटी झाल्या. आज 26 जानेवारी मी 5वीचा प्लेटून नंबर 6चा प्लेटून कॅप्टन होतो. मी साई इंदिरा, इयत्ता 6वी, महाराष्ट्र मिलिटरी स्कूलमध्ये या स्कूलमध्ये शिकत आहे. हॉकीमध्ये मी गोलकी आहे. हॉकी या स्कूलमध्ये खूप चांगला स्पोर्ट्स, आमचे सर अजय सर, संदेश सर हे खूप चांगलं शिकवतात. आम्हाला हॉकी सल्ला देत राहतात. वरतून काय अभ्यासाचे डाऊट क्वेश्चन 100 विचारतात ते 100 सांगतात. आज 26 जानेवारी खूप काय घेतलं. आमचं सेक्शन अटॅक, ड्रॉइंग एक्झिबिशन, सायन्स एक्झिबिशन घेतलं. वरतून आता ह्या स्कूलमध्ये आपल्याला परेड शिकायला भेटते खूप. आणि जर आपण इथे आलो तर आपल्याला विविध प्रकारचे नॉलेज, आपले फिजिकल स्किल्स सगळं असं वाढतं. My name is Shaurya Vishant Kamble. I am studying in 10th standard. I have came in this school at 9th. I have to just tell a few words about this school. This school is very nice. I have to just tell about this school sirs and teachers, everyone, staff member. They are very nice. They were supportive. Pramod sir are also supported. Sandesh sir are also supported. Sandesh sir is HOD, head of this hostel and campus. I have to just tell about them that he just treat every student as his student, her son, and same thing Pramod sir also do. Pramod sir is strict in studies, about study. Sandesh sir is also, but Sandesh sir take it lightly and Pramod sir take it very hardly. ज्ञानेश्वर तारे. मी 2018च्या बॅचचा आहे आणि स्कूलमध्ये एक्सपिरियन्स म्हणजे आमचा खूप छान होता, खूप छान. आणि आम्ही आता ते डेज म्हणजे खूप मिस करतो. खूप चांगल्या ऍक्टिव्हिटीज, स्पोर्ट्स, स्टडीज सगळ्यामध्ये स्कूल बेस्ट म्हणजे बेस्ट आहे एकदम.